हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि आज आलेला आहे गुरुपुषामृत योग. गुरुपुषामृत योग हा सकाळी 6:52 3 34 मिनिटापर्यंत आहे. त्यामुळे ही माझी गुरुपुषामृत योगाची सेवा मी करून घेत आहे. तर आता आजपासून मी वातींची सेवा चालू केलेली आहे. आता ही वातींची सेवा आजपासून 24 दिवसापर्यंत मला करायची आहे. ही सेवा मी संकल्प करून करीत आहे. आज म्हणजे गुरुवारी पहिल्या दिवशी 1 वात जाळून मी संकल्प सोडून ही सेवेला सुरुवात करत आहे. आणि त्यानंतर आता उद्या 2, परवा 3 अशी रोज 1 वात 12 दिवस वाढवत जायची. आणि 13व्या दिवशी 12 वाती लावायच्या आणि 14व्या दिवशी 11 अशा उतरत्या क्रमाने आपल्याला ह्या वाती लावून ही सेवा करायची आहे. या सेवेचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. या सेवेमध्ये कोणत्या कोणत्या सेवा करायच्या हे सगळं काही डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. तर आता मी इथे एक पाठ घेतलेला आहे छोटासा, त्यावरती निरंजन लावून घेतलेला आहे. निरंजनामध्ये 1 फुलवात ठेवलेली आहे, त्यामध्ये तूप घालून ती वात पेटवून मी आता सेवेला सुरुवात केलेली आहे. या सेवेमध्ये आपल्याला व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा, श्री सूक्तम 1 वेळा, श्री स्वामी समर्थ 1 माळ जप, त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि नवार्णव मंत्र अशी एवढी सेवा ही या वाती लावल्यानंतर आपल्याला करायची आहे. सकळ श्रोते साधुजना नमन माझे साष्टांगी ग्रंथायका प्रार्थना. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. 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 ओम नारायणाय विद्महे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे. 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 ओम ऐं ह्रीं गणाय स्वाहा. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं. ओम वैष्णवाय स्वाहा. ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं. ओम वैष्णवाय स्वाहा. आनंदकर्तम इंद्रासुत चिक्लित भावे याचे नमुनिया. देवता कथिला 2 अग्नी श्री नमितोतया. अनुष्टुप छंद या सुक्ता नमो हे बीज श्री नमो. नमो शक्ती सदा बीजरी जाना किलका नमो. क्लीं किल जपू येते क्लीं श्रीं क्लीं ओम मंत्र की घृतयुक्ता हेती देव महा. विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधव प्रियां. लक्ष्मी प्रिय सखी देवी नमाम्य चित्तवल्लभां. महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीवर्चस्व आयुष्यम आरोग्य विधातात शोभमान मह्यते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. नमः. ब्रह्मानंदनं परम सुगदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांड जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कार्य करता ग्रंथारंभून नमोतया. त्या विष्णूचा अवतार गजवून शिवकून एकदंत पश्च गमन जायचे त्या मंगला सरकार नमन पाराग्य वर्तान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निघून होय. तिचा वर प्रसाद मिळता गुण पंडित होती तत्वता सकळ काय वर्त येत आता ती ब्रह्मसुताना मी येली. जो अज्ञान ती विनाशक विद्या कानाचे सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादाय गुरुवर तेवी अस्ति माता श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार. वारणा साठांग ब्रह्मा विष्णू महेश्वर 3 देवचा अवतार. लीला विग्रह त्रिकोण दत्तात्रेय मेला धर्म संस्थापन करणे अवतार घेणे. नाना वेद वेश नटणे जगतपती कर्तव्य मग घेत अवतार प्रतिष्ठित.
स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ काका नाही दिला एका काका म्हणजे बबलू जवळ गेला नित्यं विमर्मचलं सर्वदिशाचिगुरुतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ॐ रक्ताण्डरक्तवर्णपद्मनेत्रस्वाहाशवदनं कटाटोपीचमालदण्डकमण्डलकट्याग्रं रक्षप्रगुणरयि तडपालकृष्णायभक्तोस्तं स्वामी समर्थकाय मां जय जय श्री सागर विलासा मायाचंद्र चालका विशेष शेषनामकृषानामत जी सपविश्वांसजनित समुद्रकांजा ज्याची कांता जो सर्व कारण करता कोणत्या आणि कोणत्या काळी कोण्या जाती कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविदे नानाविध भक्त मनोर पूर्वेडस त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना करजोडून आपला विख्यात महिमाकृतनी गावायची उजिते करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझे आठाई मी पणाची नसेची ऐसी एकूण या स्तुती संतोषी स्वामी राजमूर्ती कवी लागे तर आता इथे माझी सेवा मी पूर्ण करीत होते तोपर्यंतच इकडं माझ्या मम्मीने काय केलंय, इथं फुलगे थोडेसे दळले गिरणीवरती. माझ्याकडे छोटी गिरण पण आहे, त्यामध्ये थोडेसे फुलगे दळून घेतले आणि तिने हा सर्वात जुना म्हणजे पारंपरिक पदार्थ बनवलेला आहे. याला आपल्या मराठी भाषेत दिवशे म्हणतात. तर आता माझी सेवा चालू होती त्याच्यामुळे मी हा पदार्थ डिटेलमध्ये शेअर नाही करू शकले. आता ही काय केलं तिने फक्त पीठ मळून घेतलं आणि अशा गोल गोल वाट्या करून तिने थोडीशी फोडणी देऊन जिरी मोहरी लसूण आणि कोथिंबीर याची फोडणी दिली आणि त्यामध्ये पाणी घालून नंतर ह्या वाट्या वळून त्यामध्ये सोडलेल्या आहेत. तिला इथं दीदी पण मदत करत आहे, त्याच्यामुळं दोघींनी मिळून हे दिवस बनवलेले आहेत. याला टाइम लागतो, मला ही नाही आवडत करायला. असं जाण्याचं मग ते नाही. ताई टाक उरसा दूर टाक. थोडं थोडं टाकायचं त्यातलं टाकते ना. काकांनाच काय वारी करायची काय माहिती. सहित खाऊ वाटत सहित तगायला म्हणलं जरा आता आले नाही. आज होता गुरुपुष्यामृत योग. माझी सगळी सेवा गुरुपुष्यामृत योगाची झाली. वातींची सेवा चालू केली आहे. बघूया आता वातींची सेवा मी आता तुमच्याशी रोज शेअर करेनच. म्हणतात ना थोडंफार तरी सोनं एक गुंजभर का व्हायना खरेदी करावं, ते मी पण केलं आणि त्याची पण माझी सेवा पूर्ण झाली. माझी नित्यसेवा पण पूर्ण झाली. सेवा होस तर आता ही सेवा जी मी ती दुपारीच केली होती, परंतु माझी नित्यसेवा वगैरे सगळं राहिलं होतं ते आता पूर्ण करून घेतलं. आता जायचं आहे आता स्वयंपाकाकडं. बघूया आता मम्मी आलेली आहे, तिने केलं आहे काहीतरी, बघूया काय करते. सवय
काळ्याला ना त्याला वाटत माझं घरात आलं का मला खायला द्यावं, दूधच प्यायला द्यावं, पण ती बाकी नाही काय. काय करताय तुम्ही दोघी? हे काय चालू आहे तुमचं? काय आहे हे? सांगा ना. दिवशी हां. पारंपरिक जुना शब्द आहे आणि पारंपरिक पण ही प्रत्येक जणाला माहीत असतं. शेवटी रंग आता यांनी बनवलेत फुलग्याचे दिवशे. ते उघड बघ थोडंसं कसं केलंय बघू. वाव, वाफ येते जास्त. इथं शिजत आहेत आपले दिवशे. तोपर्यंत हे आलेले आहेत फिल्टर नीट करणारे, कारण आमचा फिल्टर झाला होता खराब. 2 दिवस झालं होतं फिल्टर खराब होता. हो आता संध्याकाळी ते आलेले आहेत आणि फिल्टर नीट करण्याचं काम चालू आहे. लग्न होतं ना मग त्यावेळेस लग्न नाही म्हटलं पाहिजे. नाही ते मी काय सोडते हो. तरी लग्न झाल्यावर म्हणले होते, लग्न झालं लगेच निघली ना, 4 का 5 तारखेलाच निघली बघा लगेच. तेव्हा म्हणले होते तू म्हणले होते चला मग तुमचा पोरगी यायची. हा त्यांनी लय वाईट आणणार होते. लय ताण. परत यायला जाणार आहेत बघा आता शनिवार उद्या काय करता? उद्या मुंगसगावला ट्रिप मारायची थोडी करता ना. त्यांचा स्वयंपाक पण चालू आहे, परंतु आता मी तेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.